हिंद महासागरामध्ये अमेरिकाने इराणचा जहाज उडवला आणि तो जहाज कशासाठी आला होता तर तो जहाज भारताने त्यांना आमंत्रण केलं होतं. भारतामध्ये जे बंगाल उपसागर आहे तिथं 17 फेब्रुवारीला कार्यक्रम होता. ज्या कार्यक्रमाला मिशन मिलान म्हणून एक कार्यक्रम होता, ज्यामध्ये भारताचे जे युद्ध जहाज होते व इतर 8 ते 9 देशांचे युद्धाचे जहाज होते त्यांचा एक मिलन कार्यक्रम होता, ज्यामध्ये भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ही उपस्थित होता. त्यांनाही सगळ्या देशातील जहाजांनी अभिवादन केलं होतं. मिशन मिलन हा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम संपल्यानंतर आता हे जहाज पुन्हा इराणच्या दिशेने जात होतं. त्याच वेळेस अमेरिकाने भारतीय हद्दीमध्ये भारताचे जे भारतीय उपमहाद्वीप आहे त्या हद्दीमध्ये येऊन या जहाजावर हल्ला केला आणि या जहाजमधील 80 इराणचे जे नेव्ही सैनिक होते यांना जल समाधी प्राप्त झाली. याशिवाय 40 जण गंभीर जखमी आहेत आणि त्यांचा उपचार श्रीलंकामधील रुग्णालयात झाला. आणि हा एवढा मोठा भयानक जो प्रकार घडला त्यानंतर भारताचे राष्ट्रपती असतील, भारताचे पंतप्रधान असतील, त्यांनी साधा या गोष्टीचा निषेधही व्यक्त केला नाही. अमेरिकाने एक भ्याड हल्ला केला भारतीय समुद्रामध्ये येऊन भारताच्या दारात भारताच्याच पाहुण्यांवर हा भ्याड हल्ला अमेरिकेने केला. अमेरिका बिंदास आहे, त्यांना माहिती आहे मोदीजी काहीच करू शकत नाही, कारण मोदीजींचं जे एक रहस्य आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांना माहिती आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प काही दिवसापूर्वी म्हटले होते की आय कॅन डिस्ट्रॉय मिस्टर मोदीज करिअर, हिज पॉलिटिकल करिअर. आणि त्यामुळे कुठेतरी मोदीजी मुख गिळून गप्प बसलेले आहेत. ज्या देशांना तुम्ही अतिथी देवो भव म्हणून आपल्या देशात कार्यक्रमासाठी बोलवलं त्या देशासोबत एवढा भयानक हादसा झाला, त्यानंतर त्यांना मदत कार्य तर केलीच नाही, परंतु झालेल्या घटनांचा निषेधही तुम्ही ट्विटर किंवा इतर कोणत्या सोशल मीडिया अकाउंटवर व्यक्त केला नाही. एवढे कसे तुम्ही आता बांगड्या भरल्यासारखे मोदीजी अमेरिकेसमोर शरण झालेले आहेत? असं काय रहस्य आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे की तुम्ही अमेरिका आपल्या हद्दीत येऊन आपल्या पाहुण्यांना मारत आहेत तरी तुम्ही गप्प बसलेले आहेत, हातात बांगड्या घातलेल्या आहेत? यापूर्वीही जो इराण देश आहे त्याचे आणि भारताचे जर आपण इतिहास पाहिला तर 30 ते 40 वर्षापासून एक चांगले व्यापारी संबंध आहे, मैत्रीपूर्ण व्यापारी संबंध आहे. वेळोवेळी इराणने आपल्याला मदत केली आहे कच्च्या तेलाच्या बाबत आणि आपणही त्यांना मदत केली आहे, परंतु मोदीजींमुळे कुठेतरी ते संबंधही बिघडत चाललेले आहेत. आणि इराणच्या राष्ट्रपतींच्या हत्यानंतर मोदीजींनी साधा एक श्रद्धांजली मेसेज पण नाही व्यक्त केला. डोनाल्ड ट्रम्पला एवढं का तुम्ही घाबरत आहात? आणि आता त्याच अमेरिकाने कुठेतरी भारताला गृहीत धरलं आहे. त्यामुळे In fact, yesterday in the Indian Ocean, and we'll play it on the screen there, an American submarine sunk an Iranian warship that thought it was safe in international waters. Instead, it was sunk by a torpedo. Quiet death. बिंदासपणे त्यांनी भारतीय समुद्री हद्दीत येऊन भारताच्याच पाहुण्या असणाऱ्या इराणची एक युद्ध जहाज आहे तोच नष्ट केला आणि भारताच्या चांगलीच कानशिलात लावली आहे. आणि भारत किती हतबल आहे अमेरिकेसमोर हे वारंवार आता अमेरिका दाखवत आहे. काय वाटतं तुम्हाला सगळ्या या प्रकरणाबद्दल? मोदीजी एवढे का अमेरिकेला शरण गेलेले आहेत की ते काहीच भूमिका घेत नाही आहेत, या युद्धाबाबतही घेत नाही, आणि हे युद्ध आता भारताच्या दारात आले तरी ते गाफील का राहिलेले आहेत? तोंड बंद करून मुक्क्याचा मारा का सहन करत आहेत? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मोदीचं असं काय रहस्य आहे? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.